आणि यानंतर मंत्री गिरीश महाजन बोलतात, पाहूया. 12 वाजता असं कुठे थांबा. मोर्चातले शिष्टमंडळवाले आहेत. ब्रेक होतो ना. आणि आज त्या संदर्भामध्ये मी त्यांना विनंती केली की आपण मुंबईला यावं आपलं शिष्टमंडळ घेऊन. या ठिकाणी कॉम्रेड ढवळे साहेब आलेत, नवले साहेब आलेत, अजून निकोळे साहेब आलेत, आमदार साहेब आलेत आणि त्यांचे सगळे सहकारी, त्यांची 10 जणांची टीम, 11 जणांची टीम या ठिकाणी आलीत. आणि त्यांचे जे जे प्रश्न होते, विशेष करून आदिवासी खात्याच्या संबंधित होते, महसूल खात्याच्या संदर्भात होते, शिक्षण खात्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी होते, वन खात्याच्या संदर्भात होते आणि माझ्या जलसंपदा खात्याच्या संदर्भात जे प्रश्न होते ते सगळे प्रश्न घेऊन ते या ठिकाणी आलेत. आम्ही सर्व मंत्री, सर्व प्रधान सचिव, अधिकारी, नाशिक जिल्ह्यातले कमिशनर असतील, जिल्हाधिकारी असतील, पालघरचे जिल्हाधिकारी असतील, सर्व ऑनलाईन जोडले गेलेले होते आणि अतिशय चांगली चर्चा, पॉझिटिव्ह चर्चा, सकारात्मक चर्चा या बाबतीमध्ये झालेली आहे. एक एक विभागावाईज आम्ही या ठिकाणी चर्चा केली आणि विशेष त्याची जी मागणी होती वनपट्ट्यांच्या बाबतीमध्ये, वनपट्ट्यांच्या बाबतीत जी मागणी होती की उतार्यावर जमीन कमी आहे, शेतकऱ्यांकडे तो कसतो जास्त आहे, त्या संदर्भामध्ये एक महत्त्वाचा विषय होता. त्याच्यावर सविस्तर चर्चा झाली, चांगले निर्णय झाले. बावनकुळे साहेब या ठिकाणी होते. त्याचबरोबर शैक्षणिक खात्याच्या संदर्भामध्ये त्याची बैठक झाली, आमची चर्चा झाली. तर दादा भुसे साहेब या ठिकाणी होते. वन खात्याच्या बाबतीमध्ये नाईक साहेब स्वतः या ठिकाणी हजर होते. मी इरिगेशन खात्या संदर्भामध्ये त्याची चर्चा केली. आदिवासी मंत्री उईके साहेब हे या ठिकाणी होते आणि म्हणून अतिशय सविस्तर पॉझिटिव्ह चर्चा या ठिकाणी झालेली आहे. आणि आम्ही सांगितलं की हे सगळे कामं आम्ही टाईम आऊट करणार आहोत. गेल्या वेळीसुद्धा 12-14 मागण्या होत्या, त्यातल्या काही अर्ध्या पूर्ण झाल्यात, की राहिल्या असतील. मी जवळपास 4-5 वेळा या सगळ्या मोर्चांना सामोरं गेलेलो आहे गावित साहेबांसमोर. आणि अनेक वेळेला असं होतं की काही मागण्या पूर्ण होतात, काही राहून जातात. पण यावेळी अतिशय टाईम आऊट कार्यक्रम आम्ही आखलेला आहे. कारण शेवटी आदिवासी बांधवांना, शेतकऱ्यांना, मजुरांना, आमच्या भगिनींना, आयांना या ठिकाणी असं पायी चालत यावं हे काही आम्हाला योग्य वाटत नाही. मी कालही सांगितलं हे आम्हाला सगळं वेदनादायकच आहे. आणि म्हणून आता सगळ्या विषयांवर साधकबारक चर्चा होऊन तोडगा निघालेला आहे. सकारात्मक निर्णय सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे. आपल्याला कल्पना आहे माननीय मुख्यमंत्री महोदयसुद्धा किती सकारात्मक आहेत. आणि म्हणून आता बैठक संपलेली आहे. सर्व विषयाचे मिनिट तयार होतील, आम्ही त्याला ते देणार आहोत. आणि आता थोड्याच वेळात आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटायला वर्षा बंगल्यावर जाणार आहोत. त्या ठिकाणी फक्त एक सदिच्छा भेट घेतली की हा मोर्चा संपेल, सगळे आपापल्या घरी जातील. पण अतिशय मोठ्या संख्येमध्ये, म्हणजे गेल्या वेळी जो मोर्चा निघाला होता, आपण कोणत्या साली काढला होता, 17 मोर्चा निघाला, त्याच्यासुद्धा दुप्पट तिप्पट संख्येमध्ये सगळे शेतकरी बंधू भगिनी या ठिकाणी आलेले आहेत. खूप मोठा मोर्चा या ठिकाणी होता. पण आमच्या विनंतीला मान देऊन शेवटी सगळं शिष्टमंडळ या ठिकाणी आलेत. गावित साहेब या ठिकाणी आलेत, ढवळे साहेब असतील, नवले साहेब सगळे या ठिकाणी आलेत, आमदार साहेब या ठिकाणी आलेत. आणि त्यामुळे चांगला तोडगा या ठिकाणी निघाला. आणि ते सुद्धा या सगळ्या चर्चेवर, निर्णयावर हे सकारात्मक आहेत. ते स्वतःही या ठिकाणी सांगतील. पण मी त्यांचे पुन्हा आभार मानेल की आमच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी आलात आणि सकारात्मक चर्चा केली. त्याबद्दल पुन्हा त्यांचे या ठिकाणी आभार मानतो. वनपट्ट्यांची जी मागणी